6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण घुरत आहे. पाहायचंय या समीकरणाला जर इथे थांबवायचं असेल गोलंदाजाला तर त्याचा अनुभव योग्य रीतीने वापरावा लागेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर बट इट शुड बी बेस्ट फीचर, आणि तेच इथे करता येईल का या गोलंदाजाला. 6 मध्ये 10 रोखायचं आहे. स्टार्टिंग एंडला संतोष आहे. संतोषने चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक काय करतात. व्हॉट अ गुड एफर्ट. स्टनिंग अँड स्पेक्टॅक्युलर कॅच. इनक्रेडिबल कॅच बाय दॅट फिल्डर. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आम्ही वाट बघत आहोत आणि इथे पंच रमाकांत पवार सर त्यांचं एक बोट मुख्य पंचांच्या दिशेने वर करतायत आणि याचमुळे हा झेल योग्य रीतीने टिपला गेलेला आहे. आंबेगावकर चषकातील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल त्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने तिकडे टिपला गेलेला आहे. त्याचा आपण कौतुक करूया. निर्णायक आणि महत्वाच्या क्षणाला फलंदाज इथे बाद झालेला आहे. क्षेत्ररक्षक होते विशाल आणि त्याचा हा अविश्वसनीय झेल. या पद्धतीचे प्रयत्न तुमच्या संपूर्ण युनिटमध्ये वेगळ्या पद्धतीची जाण खरं तर तिकडे निर्माण करत असतात. वेगळ्या पद्धतीचं स्पिरिट निर्माण करत असतात आणि तुम्ही एकदा कॉन्फिडंट झाला की अशक्य गोष्टी बऱ्याचदा शक्य बनत असतात. आणि त्याच दृष्टिकोनातून इथे पावलावर पावलं टाकत असताना गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकांमध्ये आपण बघितलं की मला असं वाटतं सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आले होत्या धावा 25 बनायच्या होत्या. 44 2 मध्ये 19 ची गरज होती. त्यातील 9 खर्च केल्या रोहनने. 10 इथे शिल्लक ठेवलेले आहेत सुनीलला. त्यातील पहिल्या चेंडूवर विशालचा हा जो झेल आहे तो अत्यंत दर्जेदार झेल आहे. कॅचिंगचा एक चांगला नमुना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. समीकरण टोकाचं असताना या पद्धतीचं झेल घेणं हे खूप कठीण काम असतं. 5 मध्ये 10. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू आपण बघतो. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळलेला आपल्याला पाहायला मिळाला. यस, इथे आपण बघतो की यष्ट्यांच्या मागून ऑब्जेक्शन रेस केलं गेलेलं आहे. परंतु आमचे पंच स्थिर आहेत आणि या स्पर्धेमध्ये कमलाकरांना यासाठी रिव्ह्यू नाहीये. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कमिटीची सूचना येते. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. सुनील तयार. उजवेष्टीच्या बाहेरून समोरच्या दिशेने खेळताना आपण बघतो इकडे ड्राईव्ह केलेला आहे. पायचे क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि इथे योग्य ताळमेळ राखता आलं नाही फलंदाजांना. बांदिवली संघाचा आणखी एक फलंदाज बाद होत असलेला आपण बघत आहोत. या सामन्यात प्रत्येक चेंडू गणित गोलंदाजी करणारा संघाची सरशी आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक फलंदाज बाद. आक्रस्ताळेपणा करू नका. 4 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. चार चेंडू 8 धावा. या सामन्याचा कोर्स आता इकडे चेंज झालेला आहे. या नाटकाचं कथानक कदाचित बदलू शकतं. आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू आहे का तर नाही. पंचांच्या इशाऱ्यासाठी प्रतीक्षा केली गेली नाही. चेंडू पडल्यानंतर ती जी लेंथ होती ती चांगली होती, परंतु दिशेवर इथे नियंत्रण ठेवता आलं नाही गोलंदाज सुनीलला. त्याचमुळे हा चेंडू आहे वाईड. 4 चेंडूंचा केश आहे. 7 धावांची गरज. आतापर्यंत आपण बघितलं 8 फलंदाज गमावलेले आहेत. समोर ठेवलेला चेंडू ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक फार दूरवर. इथे पुन्हा एकदा विशाल चेंडूकाला येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. विशाल, विशाल आणि विशाल. विशालची दैदिप्यमान कामगिरी. आणखी एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. आणखी एकदा फलंदाज धावबाद.
कोणत्या तरी एका संघाची नाव अर्थात नौका किनाऱ्याच्या जवळ येऊन इथे डुबणार आहे, त्यामुळे हे पाहणं फार गरजेचं आहे. आता विजयाचा जल्लोष कोण इकडे करणार आणि पराभवाची कारण मीमांसा करण्याची वेळ कोणत्या संघावर येईल. शेवटचा गडी उरलेला आहे. सर्व बाद संघ होण्याच्या उंबरठ्यावर. कोण ठरेल नायक, कोण असेल खलनायक या सामन्यामध्ये. 3 चेंडू आणि 6 धावा. मध्ये 6 आडव्या बॅटने फटका खेळले तर जरूर. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का. दूध पिताना आपण जर भाजलो तर ताक सुद्धा फुंकून पित असतो, याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. या अगोदरचं जे क्षेत्ररक्षण विशालने केलं होतं त्याचा आपसुकच दबाव आता फलंदाजांवर आलेला आहे आणि दुसरी धाव ऑन असताना सुद्धा त्याने त्यांची पावलं तिकडे थांबवलेली आहेत. समोर असणारा धोका वेळीच ओळखला आणि एका धाब्यावर समाधान. इक्वेशन काय. 2 चेंडू आणि 5 धावा. 1 बिग हिट कॅन फिनिश द मॅच. एक मोठा फटका सामना संपवू शकतो. इथे काय झालंय. यष्ट्यांच्या मागे झेल सुटला आणि एक धाव तर पूर्ण झालेली आहे. जाको राके साह्या मार सके न कोई. देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात. यष्ट्यांच्या मागे किती मोठं पाठबळ उभं असेल, संपूर्ण हयात क्रिकेटसाठी जरी आपण दिली असेल तरी मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये हा झेल टिपू शकले नाहीत कमलाकर अण्णा. आता पाहायचे शेवटच्या चेंडूवर सामना आलेला आहे. हा बघा त्यांचा डायव्हिंग एफर्ट. समर्पण अत्यंत चांगलं राहिलं. वयाची 50 गाठलेला हा यष्टी रक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीने डायव्हिंग एफर्ट दाखवत होता, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, अशा पद्धतीची मराठीमध्ये म्हण आहे. कारणे सांगणारी लोक यशस्वी होत नसतात. यशस्वी होणाऱ्या लोकांकडे कोणतीही कारण नसतात. कारण मीमांसा कोण करेल आणि या सामन्यामध्ये विजयाचा जल्लोष कोणाच्या वाट्याला जाईल. बांदिवली आणि त्यांच्या विरोधात शैलारी असे हे प्रतिस्पर्धी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले असताना हा सामना शेवटच्या चेंडूवर इथे निश्चितच आलेला आहे. 1 चेंडू 4 धावा. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही फलंदाज आपल्याला असा लाभला नाही की ज्याने शेवटच्या चेंडूमध्ये चौकार आणि षटकाराची गरज असताना गोल्डन चौकार इथे दाखवलेला आहे. त्याचमुळे फलंदाजासाठी आता महानायक बनण्याची संधी आहे. गोलंदाज सुद्धा नायक बनू शकतो, कारण शेवटच्या षटकामध्ये त्याला डिफेंड करायचे होत्या 10 आणि शेवटच्या चेंडूमध्ये आता 4 धावा डिफेंड करायचे आहेत. खूप सारा वेळ इथे गोलंदाजी करणारा संघ आपण घेतायत. सामन्याचा रिदम लॉस करू नका. सामना मोठा आहे, आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. या सगळ्या गोष्टी जरी महत्वाच्या असतील तरी तुम्ही सामन्याचा रिदम लॉस करू नये ही आयोजकांच्या वतीने विनंती. शेवटचा चेंडू इथे हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. सुनीलने त्याचा अनुभव योग्य रीतीने वापरलेला आहे. असं म्हणतात अनुभव हा माणसाच्या आयुष्यातील चुका कमी करण्यासाठी त्याला प्रवृत्त करत असतो. अशक्य ते शक्य केलं यावेळेस विशालने. तो जो झेल झाला तिथून सामन्याचं चित्र बदललं आणि अशक्य ते शक्य करावं लागेल ते करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल या सामन्यामध्ये फलंदाजाला. 1 चेंडू आणि गोल्डन चौकाराची गरज पाहिजे. या चेंडूवर जर गोल्डन चौकार इथे आला तर फलंदाज या सामन्यात हिरो ठरू शकतात. प्रदीप साठी फुल टॉस. दैव देत आणि कर्म नेत ही म्हण इथे निश्चितच आम्हाला आठवेल. चेंडू अजूनही खेळपट्टीवर, चेंडू अजूनही आपण बघतो आउटफील्ड वर दरम्यान तिकडे टप्पे खात आहेत आणि अंतिमतः ही चुरस इथे संपलेली आहे. रोमहर्षक चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते म्हणजे शेलारी संघाला आणि त्यांचं हे अनोखं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. वेल डन बॉईज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. जयंत शेलारी. जयेश भोईर, आपण आपला टी शर्ट लगेचच वेअर करा, हरकत नाही. सामना अत्यंत चुरशीचा होता. तुम्ही जिंकलेले आहात, परंतु आपल्या मसा परिसरातील क्रिकेटच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा आपण पाळाव्यात ही विनंती. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. जय हनुमान शेलारी. काय क्रिकेट आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. ज्या प्रेक्षकांनी इथे तुडुंब गर्दी दाखवली त्या प्रेक्षकांची वेळ इथे सार्थकी लागलेली आहे. यामध्ये ती मात्र शंका नाही. गुणात्मक क्रिकेट, चुरशीचं क्रिकेट, ठस्सांनी भरलेलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये ती सगळी खरं तर ठसन असते. मैदान एकदा सोडलं की आपण सगळ्यांचे अगदी जवळचे मित्र आहोत.